मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, आपल्याला नोकरी करावीशी वाटते. व्यवसायसुद्धा करावासा वाटतो. पण बरेचदा असं वाटते की समोर खूप मोठी स्पर्धा आहे. आपण कितीही शिकलो तरी आपल्याला नोकरी प्राप्त होऊ शकणार नाही. आपण व्यवसाय करणे जरी ठरवले तरी आपल्या मनात एक गोष्ट मात्र येऊन जाते की आजूबाजूला खूप सारे व्यवसाय आहे, आपला व्यवसाय चालेल का? आणि या दोन्हीबाबत, नोकरीबाबत आणि व्यवसायाबाबत असे जेव्हा विचार निर्माण होतात, तर या दोनपैकी एकही गोष्ट करण्याची आपली मानसिकता बनत नाही. आपल्याला त्याबाबत खूप निराशा येऊन जाते आणि आपण आपले कार्य किंवा प्रयत्न करणं थांबवून देतो. अशी ही निराशा आणखी एका गोष्टीमुळे आपल्यात खूप निर्माण होते, ती म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण. जेव्हाही वरिष्ठ मंडळी आपल्या अवतीभोवती आपल्याला सांगताना दिसतात की खूप कॉम्पिटिशन आजच्या स्थितीमध्ये शिक्षणामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी किंवा कोणत्याही ठिकाणी आपण जाल तरी अशी स्पर्धा दिसेल आणि कितीही शिकलो तरी नोकरी यातून प्राप्त होणारच नाही. असे जेव्हा वारंवार विचार आपल्या मेंदूवरती, मनावरती समोरून हॅमरिंग करत असतात, तर आपली मानसिकता यातून तयार होत असते, बनत असते आणि यामुळेच आपण समोरचं शिक्षण घेण्यासाठी प्रेरित न होता त्या ठिकाणी शिक्षण घेण्यापासून दूर राहतो किंवा थांबतो आणि यातूनच निराशा निर्माण होते. व्यवसायाच्या संदर्भातसुद्धा असेच बोलले जाते की समोर खूप लोक व्यवसाय करत आहेत, छोटे छोटे व्यवसाय करत आहे, मोठे पण व्यवसाय करत आहे आणि इथे सुद्धा स्पर्धा आहे. तर आपल्याकडून ही गोष्ट नाही होणार किंवा काही स्पेसिफिक समाजाचे, जातीचे लोकच व्यवसाय करू शकतात, आपण त्या गोष्टी करू शकत नाही किंवा समोरच्या व्यक्तीमध्येच व्यवसाय करण्यासंदर्भात स्किल आहे, ते आपल्या लोकांकडे नाही आहे, आपल्यामध्ये नाही आहे. अशा बऱ्याच गोष्टी समोरून आपल्या मेंदूवरती किंवा मनावरती बिंबवल्या जातात किंवा सतत हॅमरिंग होत असतात आणि याच गोष्टी मग व्यवसाय करण्यासंदर्भात आपल्यात बाधा निर्माण करत असतात. तर मित्रांनो, लक्षात नक्कीच आलं असेल की समोरून अशाच पद्धतीचं वातावरण आपल्याला मिळते आहे की जिथे सांगितलं जात आहे की या गोष्टीमध्ये खूप स्पर्धा आहे, हे आपल्याकडून होणार नाही, आपल्याकडे ते स्किलच नाही आहे. तर असं सततचं हॅमरिंग आपल्याला दोन्ही गोष्टी करण्यापासून थांबवत असतं आणि यातूनच आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होत असते. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी सजग असायला पाहिजे. समोर कितीही मोठी स्पर्धा असेल तर लक्षात घ्यायला पाहिजे की मी त्या गोष्टीमध्ये खूप चांगलं डिवोशन देऊन किंवा प्रयत्न करून सक्सेस होऊ शकतो. मी नोकरी पण करू शकतो आणि दुसरीकडे विचार केला तर व्यवसायसुद्धा करू शकतो. मित्रांनो, प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट प्राप्त होणार नाही. कालही स्पर्धा होती, आजही स्पर्धा आहे आणि समोरसुद्धा स्पर्धा राहील आणि हा जीवनाचा एक भागच आहे. कुठेही गेलो, काही करायचं झालं तर स्पर्धा ही राहणारच आहे. हा अविभाज्य घटक आहे त्या प्रक्रियेचा. तर हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घेऊन अतिशय सजगपणेच आपण पाऊल टाकलं पाहिजे की याही परिस्थितीमध्ये ही गोष्ट नक्कीच मी अचीव करू शकतो, नक्कीच मी करू शकतो, नक्कीच माझ्यामध्ये कॅलिबर आहे, नक्कीच माझ्यामध्ये ते स्किल आहे. तर असं जेव्हा आपणच आपल्याला प्रेरित करू तर नक्कीच जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. मित्रांनो, आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आणि ही गोष्ट ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला खूप भरभरून शुभेच्छा.